नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्या बरोबर श्री हेमंत बापट आले. नमस्कार दादा. नमस्कार. खूप दिवसापासून चालू होतं की काही प्रेक्षकांचे पण असे प्रश्न होते की तुम्ही तारक मंत्राच्या बद्दल डिटेल्स मध्ये एक्सप्लेनेशन द्या. बर. तर भावेताईंकडे गेलो होतो आणि तुम्ही भावेताईंना तारक मंत्राचं पुस्तक दिलं होतं. ते पुस्तक त्यांनी माझ्या हातात थांबवलं, मला उत्तर मिळालं. या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं करूया. बर, ठीक आहे. तारक मंत्रना आता आपण मल्टिपल स्टेजेस मध्ये घेऊया, कारण आपण जरी टॉप लेवलचं ऐकलं आपल्या कानावरनं निघून जातं, आपल्याला ऐकायला छान वाटतं, पण आपल्याला त्याचा संदर्भ समजत नाही, त्याचा सांगण्याचा उद्देश काय होता समजत. बरोबर. सो वी विल स्टार्ट फ्रॉम द व्हेरी स्टार्ट, फ्रॉम द एबीसी ऑफ तारक मंत्र. ठीक आहे. आणि नंतर आपण जसं नॅचरल प्रोग्रेशन मध्ये आपण त्याच्या कॉम्प्लिकेशन्स समजून घेऊ. अगदी अगदी. तर दादा सांगा, तुमचं एक पुस्तक ते छान होतं, त्याच्या तुमच्या गुरूंबद्दल सांगा आणि नंतर आपण तुमच्या पुस्तकांबद्दल. अगदी. सर्वप्रथम श्रीराम, सर्वांना नमस्कार. मी हेमंत अशोक बापट, पुणे, आणि माझे ज्यांना मी गुरु मानतो ते वैद्य अशोक श्रीपाद भट यांच्याकडनं ज्ञानाची प्राप्ती झाली. तारक मंत्र हा मुख्यत्वे सर्वांना माहिती असेल की स्वामींचा सध्याच्या काळामध्ये प्रचलित असलेला सर्वात ताकदवान मंत्र असं त्याला आपण म्हटलं तरी चालेल. पण हा मंत्र आला कुठून हे आत्ता बऱ्याच जणांना माहीत नाहीये. तर विश्वनाथ दामोदर वराड पांडे यांनी साधारण 1980 साली हा तारक मंत्र लिहिलेला आहे. मुख्यत्वे आपण जसं सरांनी विचारलं की तारक मंत्र ह्या शब्दाचा अर्थ काय आणि ह्याला मंत्र का म्हटलेला आहे, तर मुळात आपण लहानपणापासून सगळे आपल्या घरामध्ये सर्व संस्कारित आहोत. तर भीमरूपी आणि रामरक्षा हे प्रत्येकाने आत्तापर्यंत अनुभवलेलं असेल की लहानपणापासून आपल्या घरामध्ये संध्याकाळी तिन्हीसांज झाल्यावरती शुभंकरोती आणि भीमरूपी आणि रामरक्षा ही म्हटली जाते. त्याचसोबत जसं जीवन पुढं घडत गेलं, आता आपण बघत आहोत की बाहेर समाजामध्ये चाललेल्या बऱ्याच गोष्टी आणि लोकांना येणारे अडचणी, प्रॉब्लेम्स, तर ह्याच्यामध्ये एक सर्व सोपं असं काय सूत्र आहे, तर हा तारक मंत्र आहे की जो मुख्यत्वे आपल्याला विश्वनाथ वराड पांडेंनी स्वामींचं आपल्याला करून दिलेली ओळख आहे. आणि कधीही लक्षात ठेवायचं की मंत्र ही जी गोष्ट आहे ही गणिती मोजली जाते किंवा गणिती केली जाते. तारक या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे की तारक म्हणजे तारून देणारा. एखाद्या गोष्टीमध्ये जर संकट आलं किंवा आपण असं म्हणू की काहीतरी कामामुळे अडलेलं आहे, कारण सध्याच्या काळामध्ये स्वामींची ओळख म्हणजे फक्त अडलेल्या वेळीच त्यांना आठवण करणं असं झालेलं आहे. पण प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या दोन्ही घडत असतात. आणि समाजामध्ये मंत्र उच्चारण म्हणजे अग्नी उच्चारण आहे. आपण जेव्हा एखाद्या आता करोनाच्या काळामध्ये जी लस आली ती सगळ्यांनी घेतली, तेव्हा फक्त सगळ्यांना एवढंच माहिती होतं की ही आपल्याला आपला जीव वाचवणार आहे. त्याच्यावर संशोधन झालं, बऱ्याच जणांचा विश्वास होता, अविश्वास होता, पण ज्यांनी विश्वास ठेवला ते त्यातनं तरुण गेले आणि ज्यांनी नाही ठेवला ते सुद्धा त्यातनं तरुण गेले. म्हणजे याचा अर्थ ती लस खोटी होती असं म्हणता येणार नाही. आणि इथं विश्वनाथ दामोदर वराड पांडे, मी त्यांना महाराज असं म्हणतो, की त्यांनी ही स्वामींची आपल्याला अगोदर ओळख करून दिलेली आहे की आपण जसं प्रत्येक मनुष्य हा जन्मताच त्याची कुंडली केली जाते आणि जसं जीवन पुढे सरकत जातं त्या जीवनामध्ये त्याला सुखदुःखांना सामोरं जायला लागतं. आणि मग जेव्हा दुःख येतं तेव्हा तो ज्योतिषाकडे जातो, त्याची पत्रिका दाखवतो, काही दोष आहेत का, कुठले ग्रह खराब आहेत का, काही करायला पाहिजे का. आणि सध्याच्या काळामध्ये त्याचा फायदा घेणारे खूप लोक आहेत. पण विनामूल्य आपण जसं म्हणतो की मला काहीच, मी आत्ता माझ्याकडे पर्याय नाही आहे, आणि त्या क्षणी तुम्हाला जी ताकद त्यातनं तारून नेते
ती म्हणजे हा तारक मंत्र आहे. आणि ह्याच्यासाठी पहिल्यांदा वराड पांडे महाराजांनी स्वामींची ओळख करून दिलेली आहे. तारक मंत्रामधल्या पहिल्या ज्या 4 ओव्या आहेत किंवा पहिलं कडवं म्हणू आपण, तर त्या ओव्या ह्या सर्वात महत्वाच्या आहेत. हा मंत्र वास्तविक, हे जेव्हा सरांनी आता विचारलं की भावेताईंना मी पुस्तक निरूपणाचं हे दिलं की याचा प्रत्येक शाब्दिक अर्थ काय आहे, ह्याचं मी पुस्तकाच्या स्वरूपात निरूपण केलंय. पण हे करायचं मनात कसं आलं, कारण प्रत्येक व्यक्तीला कुठंतरी अनुभूती यायला लागते, तेव्हाच तो ती गोष्ट करू शकतो. मी हे पहिल्यांदा तारक मंत्र साधारण खूप वर्षापूर्वी एका दत्तात्रयांचे अभंग गाणाऱ्या गायकांच्या मुखातनं ऐकलेली होती. हे मी आता उदाहरण सांगायचं मुख्य कारण, उदाहरण पूर्ण झालं की तुम्हाला मंत्र या शब्दाचा अर्थ कळेल. आणि त्यांनी जो मंत्र ते म्हणायचे की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हे सरळ उच्चारण होतं. आणि हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला काही स्वतःला असं काही खास वाटलं नाही. म्हणजे दत्तात्रयांची प्रसिद्ध गाणी, आपल्याला सर्वसाधारण माणसाचा स्वभाव असा आहे की मला जे आवडतंय, मी ऐकलंय, तर त्याच्यात माणूस गुंगून जातो. पण जे आपल्याला आवडत नाही किंवा जे जास्त लांबवलं जातं, म्हणजे जसं सध्याच्या काळामध्ये मंदिरात आपण बघितलं असेल की आरत्या ह्या समर्थांनी सांगितलेत की क्षणिक असाव्या, त्या तासभर चालतात आणि मग ते सगळे भक्त त्याला कंटाळतात. त्यामुळे एक क्षणिक काय मिळू शकेल, जसं परमेश्वराने सांगितलंय की देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, तसं आपल्याला एक क्षणभरासाठी माझं सर्व दुःख सुख दोन्ही हरण व्हायला पाहिजे. तर जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मला काही त्याच्यामध्ये खास वाटलं नाही आणि मी घरी आलो. काही वर्षापूर्वीची गोष्ट अशी आहे की काही आर्थिक परिस्थितीमध्ये मी अडकलो आणि माझ्या समोर काही पर्याय दिसेना. जसे सर्वसामान्य असतात तसे मी पत्रिका घेऊन ज्योतिषांकडे गेलो की काय करू. मग कोणी सांगितलं तुम्हाला काल सर्पयोग आहे, कोणी सांगितलं तुमचा मंगळ खराब आहे. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं सांगायचा प्रयत्न करत होता. फक्त अगोदरच पैशाची विवंचना, त्याच्यात अजून फक्त पैसे जात होते, काही कळत नव्हतं. आणि त्या दिवशी एक संध्याकाळी गॅलरीत उभा असताना शब्द कानावर आले. ते असे होते, त्याचा उच्चार असा होता, निशंक हो निर्भय हो. हा तुम्ही स्वर बघा. म्हणजे पहिला जो स्वर होता मी ऐकलेला तो निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. म्हणजे एखादा आपण धड्यात वाचतो तसा, की तो माझ्या मनावरती कुठल्याही प्रकारचा दाब उत्पन्न करू शकत नव्हता. पण हा एका गायिकेचा मी जेव्हा ऐकला आवाज, की तुम्ही जर डोळे मिटून जर हा फक्त पहिला शब्द उच्चारलात, निशंक हो निर्भय हो रे मना बडपाठीशी रे. काय होतं, आपल्याला कोणतरी समजून घेणारी कुठली तरी शक्ती आहे याचा अनुभव त्या क्षणी मला आला. आणि म्हटलं की नाही, हा मंत्र आपण पाहिला पाहिजे. आणि तो मला शेखर साने आहे स्वामींचे भक्त, त्यांना म्हटलं तुमच्याकडे हा मंत्र असेल तर मला जरा पाठवा. आणि त्यांनी तो मला पाठवला. आणि जेव्हा मी त्याचा विचार केला, कारण माझ्या गुरूंनी मला विचार करायची अशी संधी दिलेली आहे की तो कुठलाही शब्द असो तो उगाच उच्चारला जात नाही, की त्याची परिस्थिती डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे. आपण जर मंत्र उच्चारलात की निशंक हो निर्भय हो, पण कोण कोणाला सांगतं. तर इथं वराड पांडे महाराजांनी स्वामींना आपल्याकडे घेऊन आलेले आहेत आणि आपल्याला ते ओळख करून देत आहेत. आपण सर्वसामान्य ठिकाणी जर आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम आला आणि आपल्या मदतीला जर एखादा आपला मित्र कोणाला तरी दुसऱ्याला घेऊन आला, तर तो सांगतो हे अमुक अमुक आहेत बरं का, हे यांचे पैसेवाले आहेत आणि तुला जर काही गरज असेल तर हे तुला मदत करू शकतात. आणि मग आपण विचारतात हो का, हे काय करतात, तर हे नक्की मदत करतील ना, ही एक शंका झाली. म्हणून ह्या अनुषंगाने वराड पांडे महाराजांनी पहिल्यांदा स्वामींची ओळख करून दिलेली आहे. आणि ही करून देताना सांगितलेलं आहे की पहिलं तुझं जे अस्थिर मन आहे हे पहिल्यांदा शांत कर.
कारण काय होतं, मनुष्य देहाचा स्वभावच आहे की जशी संकट येतात तसं त्याला त्याच्यावरती उपाय हवा असतो. बाहेर न बसून सांगणारा व्यक्ती हा कुठलेही सल्ले देत असतो, पण असा क्षण असतो की जिथं कोणीही तुमच्या बरोबर नसतं, त्या क्षणी ह्या वराड पांडे महाराजांनी जी स्वामींची ओळख करून दिलेली आहे ती फक्त आपण आठवलीत तरी तुमचं काम होतं. मग ती काय त्यांनी ओळख करून दाखवली स्वामींची? तर निशंक हो आणि निर्भय हो. मनामध्ये पहिल्यांदा आपल्याला जी शंका आहे की मला जे ओळख करून देत आहेत हे स्वामीच आहेत, ही आपल्याला खात्री पटणं गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये आपल्याला मदत करणारी व्यक्ती असं झालेलं आहे की कपाळावरती भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि कमरेला लंगोटी असेल तर स्वामी, असं नाहीये. मनुष्य स्वरूपामध्ये कुठल्याही रूपामध्ये स्वामी तत्व हे आपल्याला मदत करतं. म्हणून पहिलाच शब्द त्यांनी वापरला आहे की निशंक हो. मनातली शंका काढून टाक. स्वामी आलेत ना तर तू तो स्वीकार कर. स्वामी त्यांची ओळख तुला दाखवतीलच. आणि दुसरं त्यांनी शब्द वापरलेला आहे निर्भय हो. काय असतं, एक लहानपणाची गोष्ट सांगतो की प्रत्येकाने ती जीवनात अनुभवलेली आहे की पावसाळे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. आत्तासारखे फ्लॅट सिस्टम सुरुवातीला नव्हते, वाडे होते आणि प्रचंड विजांचा पावसाळ्यामध्ये विजा चमकत होत्या, गडगडत होतं, लाईट गेले आणि एखादं लहान मूल जसं घाबरतं घरामध्ये आणि वडिलांच्या बाजूला जाऊन बसतं. बघा, ते वडील त्या मुलाला योग्य शिक्षणासाठी की त्याला वळण लागावं म्हणून 2 फटके मारत असतात आणि तो मुलगा इतर वेळी त्या वडिलांच्या बाजूला जाणं सुद्धा घाबरत असतो. तोच मुलगा, त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं भय उत्पन्न होतं की बाहेर विजा चमकतायत, काहीतरी अंधार आहे, कोणीतरी येईल, कुठला तरी बागलबुवा येईल आणि मला काहीतरी करेल, म्हणून त्याच वडिलांच्या बाजूला तो जाऊन बसतो. आणि जेव्हा लाईट येतात तो क्षणामध्ये शांत होतो आणि त्याला कळतं की आता मला सगळीकडे प्रकाशमान झालेलं आहे आणि आता मला घाबरायची काही गरज नाही. बस हेच तत्व स्वामींच्या बाबतीत आहे. जीवनामध्ये तुम्हाला ज्या घटना आयुष्यामध्ये घडतात त्या बघितल्यावरती तुम्हाला कुठल्याही गोष्टींचं भय वाटता कामा नये. भीती ही वेगळी आहे आणि भय हे वेगळं आहे. आपण घाबरतो की अमुक गोष्ट होईल का नाही, माझा मान राखला जाईल का नाही, मला कोणी बोलेल का नाही बोलेल, या विवंचनेतच माणूस स्वतःमध्ये अडकून बसतो आणि एक भयप्रद अवस्था त्या मनाची निर्माण होते. आणि म्हणून इथं महाराजांनी, वराड पांडे महाराजांनी सांगितलंय निर्भय हो. कारण आता माझ्या बरोबर जे आलेले आहेत त्यांची ताकदच एवढी आहे की तुझे प्रत्येक दुःख ते हरण करणार आहेत, ही खात्री बाळग. म्हणून मी तुला त्यांच्याकडे आलोय. मग आपण भक्त म्हणून त्यांचा स्वामींचे त्यांनी ओळख करून दिली. हो का, हे स्वामी का? स्वामी नमस्कार. मग आपली ताकद काय? आपण जसं म्हणतो ना की बाबा ठीक आहे मदत करणारा आहे, पण खरंच त्याची तेवढी योग्यता आहे का? म्हणजे हा एक भक्तांना, प्रत्येक भक्ताला हा पडलेला प्रश्न असतो. अमुक मठात गेलो तर स्वामी भेटतील, तमुक मठात गेलो तर स्वामी भेटणार नाहीत, असं नसतं. स्वामी हे तत्व आहे, हे मुळात समजून घेतलं पाहिजे. मठामध्ये तुम्ही जा, नित्य जा, पण मुळामध्ये अंतरात्म्यात जी ज्योत तुम्हाला जागवायची आहे तर स्वामींचं बळ तिथं आहे. अंतरात्म्यात स्वामींना तुम्ही एकदा धारण केलं की मग लेखक सांगतात की तुम्हाला त्यांच्या ताकदीचा अनुभव येईल. जोपर्यंत आपण बाह्य अवस्थेत बघत असतो, एखाद्या समुद्राच्या किनारी बसून किंवा एखाद्या स्विमिंग टँकच्या बाहेर बसून आपण पाण्याचा अंदाज घेत असतो तेव्हा कळत नाही. पण जेव्हा पाण्यात पोहायला उतरतो तेव्हा आपल्याला खोली कळते. तसं स्वामी हा एक मोठा सागर आहे. म्हणजे स्वामी हे फक्त मला गरजेच्या वेळी उपयोगी पडणारं साधन म्हणून जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर ते चूक आहे. काही याच्यामध्ये श्लोकांमध्ये नंतर भजनं आलेली आहेत की स्वामी तू माझी आई,
स्वामी समर्था माझी आई असं म्हटलेलं आहे. स्वामी समर्था माझे बाबा म्हटलेलं नाही, स्वामी समर्था माझी आई म्हटलेलं आहे. कारण आई ही अशी असते की मुलाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 वेळेला फटके जरी दिले तरी प्रेम ती जी पदराच्या आड घेते आणि ते वात्सल्य देते, ते वात्सल्य फक्त स्वामींमध्ये आहे. पण हे कधी कळणार की तुम्ही त्याची प्रचिती घेतल्याशिवाय तुम्हाला ते कळायचं नाही. म्हणून मनाची स्थिरता ही खूप महत्वाची त्यांनी सांगितलेलं आहे की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. की स्वामींचं बळच इतकं मोठं आहे की आपला आवाका किती, एखाद्या सभेला जावं आणि आपण म्हणावं वा लाखोंचा जनसमुदाय आहे, तसं ज्याची गणिती होत नाही की अमुक अमुक इथपर्यंत स्वामींचं बळ आहे, तर नाही. ते बळ तुम्ही अनुभवा, त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याचे अनुभव येतील. परत इथं वराड पांडे महाराज सांगतायत की ही जी विभूती आणलेली आहे माझ्या बरोबर, ही जी आहे ही साधी नाही आहे बरं का. ही अतर्क्य आहे, अवधूत आहे आणि स्मरणगामी आहे. बघा काय असतं, आपल्याला सहजासहजी किती आणून ठेवतात गुरु आपल्या जवळ, फक्त घ्यायची आपली ताकद पाहिजे आणि घ्यायची इच्छा पाहिजे. अतर्क्य, जिथं तुम्ही तर्क पण करू शकत नाही की खरंच येतील का, म्हणजे मी हाक मारली तर येऊ शकतील का, पण मी माझी साधना नाही होत. मी बघितलंय की अमुक जण इतक्या हजारो माळा करतात, इतक्या वेळा जप करतात, मी तर काहीच करत नाही. तर तसं नाहीये. अतर्क शब्द तेवढ्यासाठी वापरला की जिथं तर्कच करू शकत नाही. कारण स्वामी हे भावाचे भुकेलेले आहेत, भक्तीचे भुकेलेले आहेत. तुम्ही भौतिक गोष्टींचे भुकेलेले नाही. बऱ्याच जणांना आपण बघतो की आम्ही आज लाखभर जप केला, 10,000 जप केला, तर त्या जप संख्या तुम्ही किती करतायत ह्याच्यामध्ये स्वामी तुम्हाला अडकून देत नाहीत ना स्वतः अडकतात. म्हणून अतर्क शब्द त्याच्यासाठी वापरला की जिथं तुम्ही तर्कच करू शकत नाही, फक्त मनामध्ये आठवण की स्वामी, बस की स्वामी तिथं हजर आहे. आणि ते अवधूत आहेत. हा दुसरा पुढे त्यांची ओळख करून देताना काय सांगितलंय की अवधूत आहेत. एखाद्या ट्रिपला आपण जातो, हिमाचल प्रदेशात गेलेलो आहे, अरे स्वामी तर अक्कलकोटमध्ये आहेत. आता इथं कसं येतील, इथं अमुक अमुक महाराजांचं इथं देवांचं केलं जातं, माझी या परमात्म्यावरती स्वामींवरती भक्ती आहे, तर ते खरंच येतील का, हे भक्ताच्या मनामध्ये पडलेले प्रश्न असतात. त्याचं उत्तर इथं वराड पांडे महाराजांनी दिलेले आहेत. कारण ते अवधूत आहेत. कुठल्याही क्षणी कुठेही येणारे असे ते संन्यासी आहेत. आणि संन्यासी या शब्दाचा अर्थ असा असतो की कुठल्याही गोष्टींचा विचार न करता ती व्यक्ती आपल्यापाशी येते आणि तुम्हाला मदत करते. आणि स्मरणगामी आहे. तुम्ही फक्त त्यांची अर्थतेने आठवण काढा की तुझ्या समोर ते हजर आहेत. हे असे स्वामी मी तुमच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे, असं वराड पांडे महाराज त्या भक्ताला सांगतायत. बघ, तुला आता पटत असेल तर तू यांना एक गुरुतुल्य दर्जा देऊ शकतोस. मुळात काय आहे की समाजामध्ये वावर करताना आपल्याला तारक मंत्र ह्याचा अर्थ आणि गरज काय आहे, तर सहजासहजी मनुष्य जीवनामधली सहजता प्राप्त होण्यासाठी. आणि मंत्र म्हणजे तुमच्या शब्दांचं उच्चारण. तुम्ही 11 वेळा म्हणा, 101 वेळा म्हणा, पण मंत्र, आपलं शास्त्र असं सांगतं की आसन महत्वाचं असतं. एका ठिकाणी शांतपणे तुम्ही आसन काही घ्या, बसाला काही घ्या, म्हणजे दर्भासन घेऊ शकता, तुम्ही लोकरीचं आसन घेऊ शकता. आणि तुम्ही म्हणाल मग आता ठीक आहे, मग आता तुम्ही सांगताय तर आम्ही ऑर्डर देतो आणि घेऊन येतो, तर तसं नाहीये. जमिनीला स्पर्श न होता बसणार कुठलंही घरामधलं साधी चादर सुद्धा चालेल, सतरंजी सुद्धा चालेल. आसन महत्वाचं आहे. कारण मंत्राला नियम हा खूप महत्वाचा असतो. आणि मला आता वेळ नाहीये तर मी पटकन तारक मंत्र आज मला म्हणाचा राहिलाय तर म्हणून घेते, तर तसा उपयोग नाही होत. कारण नियम हे खूप महत्वाचे असतात. स्वामींना हाक मारली तर त्यांच्याशी संभाषण पाहिजे. पटकन बसलोय, घड्याळ बघितलंय आणि आता तारक मंत्र म्हणतो, तर तसं नाहीये. डोळे मिटल्यानंतर पहिल्यांदा स्वामींना आवाहन करायला पाहिजे की स्वामी
मी माझ्या वेळेच्या अनुसार तुम्हाला बोलवतोय. इथं हा मनुष्य स्वभावच असा आहे विचित्र की मला 9 ते 10च वेळ आहे, मग तेव्हाच मी फक्त करतो. 8 ते 9 वेळ आहे तेव्हाच मी करतो. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार स्वामी तत्वाला वागवता, हे चूक आहे. कुठलंही तत्व ठेवा, पण ती वेळ एक ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि जमेल तसं हा शब्द आपल्या शब्दकोशातनं निदान हा मंत्र म्हणताना तरी नसावा. अंघोळ करताना म्हणू नये, झोपून म्हणू नये, शांतपणे बसावं, पहिला शब्दाचा उच्चार करावा, डोळे मिटावे, निशंक होई रे मना. आपल्या मनामध्ये आजच्या दिवसामधल्या चाललेल्या सर्व गोष्टींचा विचार स्वामी मी करत आहे आणि तुमच्या चरणी मी लीन होत आहे, ही प्रार्थना असणं गरजेचं आहे. कारण स्वामींचं ते बळ आपण घेणार आहोत, त्यांची शक्ती आपण वापरणार आहोत. तुम्ही आर्ततेने हाक मारली, पण स्वामींनाही तुमच्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे ना. अब ठीक आहे, बऱ्याच जणांचा स्वभाव असतो की मी काय करू, माझ्या घरामध्ये मुलाला बरं नाहीये, 4 दिवस झाले, रोज सांगितलं एखादी म्हणून मी पारायण करते, पण मुलाचा ताप उतरत नाही. मग इथं महाराजांनी सांगितलेलं आहे की अशक्य ते शक्य करतील स्वामी. हा जो शब्द जो आहे हा महत्वाचा इथं येतो. आपण कधी असा विचार करतो का की आपण मागणी करणारे स्वामींच्या समोर एक जणच आहोत, एकटेच आहोत? असे लाखो जण असतात की स्वामींच्या चरणी क्षणोक्षणी प्रार्थना करत असतात आणि त्या प्रत्येकाकडं स्वामींना स्वतः जातीने बघायचं असतं की अरे ह्या भक्ताचा अडचण दूर झाली आहे ना, ह्या भक्तांना अमुक मिळालंय ना. की ते बघणं हे स्वामी स्वतःच्या दृष्टिकोनातनं ठरवतात की कोणाला बघायचं आणि कोणाजवळ जायचं. कारण त्याच्यासाठी भाव खूप महत्वाचा असतो. करायचं म्हणून केलं तर उपयोग होत नाही. आणि स्वामी हे तत्व आहे, हे कधीही विसरू नका. आपण सांसारिक माणसं आहोत आणि संसारात राहून आपण स्वामींना आपलं घरातला एक मेंबर करून घ्यायचा आहे. त्यांना फक्त भिंतीवरती त्यांचा फोटो लावला की स्वामींचा फोटो तिथं गुरुवारी येऊन हार घातला म्हणजे झालं, तर असं नाहीये. फक्त गुरुवारी का घालता? स्वामींनी जर प्रश्न विचारला, का रे बाळा तू मला गुरुवारीच का हार घालतोस, रोज का नाही घालत? तुम्ही 4 दिवस घालाल, 5व्या दिवशी म्हणाल स्वामी हार 50 रुपयाला झालाय, आज मी प्रसाद दाखवत नाही. रोज प्रसाद कसा दाखवणार? एक ह्याच्यातला गाभा लक्षात घ्या. स्वामींना फक्त तुमचं मन शांत असलेलं आणि तुमचा भाव जो आहे हा शुद्ध हवाय. त्यांना इतर काही नकोय, ते तुमच्या मदतीला सदैव तयार आहेत. म्हणून हा तारक मंत्रामध्ये उच्चार करताना जे पहिलं कडवं आहे, हे पहिलं कडवं खूप शांतपणे डोळे मिटून त्याच्यावरती आपण स्वतःच्या अंतरआत्म्यामध्ये स्वामींची ती मूर्ती जागवायची आहे. मग आम्ही बसलेली जागवू का, उभी जागवू का, ह्या प्रश्नांना अर्थ नसतो. ते बळ काय आहे, आपल्याला सोसेल का? पानामध्ये एकदम वाढलेल्या 12 पोळ्या आपण खाऊ शकू का? म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं, तसंच स्वामींचं बळ आहे. की ते येऊन जर तुमच्याकडे बसले घरामध्ये, तर तुम्ही म्हणाल की नको स्वामी, तुम्ही आहात ते गुरुवारी भेटतात तेच योग्य आहे. म्हणून इथं त्यांनी वऱ्हाड पांडे महाराजांनी खूप सुंदर शब्द वापरलेला आहे की अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. की शक्यता जी आहे ते अशक्य करतील. म्हणजे तुम्हाला सहज मार्गाला स्वामी लावतात, पण त्याचा मला मी आज तारक मंत्र म्हटला तर मला उद्याच्या उद्या त्याचा इफेक्ट पाहिजे, मला उद्याच्या उद्या त्याचं फळ पाहिजे, तर तसं नाहीये. आणि स्वामी बऱ्याच आपण सिरियलमध्ये बघतो की असे वागतात, तसे वागतात, तसं तर नाही. स्वामी ही आई आहे आणि आईचा अधिकार आहे. आई मुलासाठीच लाडू बनवते, पण ते लपवून कुठं ठेवते तर फळीवर ठेवते. मुलाला माहिती असतं की आईने लाडू आपल्यासाठीच बनवलेत, पण वरती फळीवर ठेवलेत. आणि मग तो मुलगा काही ना काहीतरी उद्योग करून ते काढायचा प्रयत्न करतो आणि तो डबा पडतो. बस आईच्या जागी स्वामी आहेत. हे तुमची परीक्षा घेत असतात. रोज तुम्हाला गोड खायला देणार नाहीत. जीवनामध्ये परीक्षा ही खूप महत्वाची असते. गुरु
क्षणोक्षणी आपली परीक्षा घेत असतात, थोडंसं आपल्याला चाचपडून पाहत असतात, ते त्यांच्या सेवेसाठी नाही की ह्यांनी जीवन जगताना हा सहज त्यांनी जीवन जगू शकतो का नाही, ते निर्भय त्यांनी जगू शकतो ते नाही ते. कारण स्वामींचंही असं म्हणणं आहे की माझं नामस्मरण करताना, नाम घेताना जर तुझ्या मनामध्ये भय असेल तर माझा उपयोग काय, माझ्या शक्तीचा उपयोग काय. मग वराड पांडे महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे की हे अतर्क, हा जो अतर्क शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे, की तर्क नाही, मनुष्य तर्क लावतो आणि स्वामींची अनुभूती घेत असतो. मग आपण मठात जातो, मठामधनं विभूती आणतो, मग रोज विभूती आपण कपाळाला लावतो. स्वामी सांगतात तू नको रे काही करू, तू लावतोस ना ठीक आहे, तू फक्त माझं नाम घे, फक्त शंकामध्ये नको, एवढंच फक्त बघ. बघा त्या श्लोकातच कसं वापरलेलं आहे मंत्रामध्ये, निशंक होई रे मना. हा रे शब्द त्यांनी जो वापरलाय ना, ही अर्थता आहे. की आपण म्हणतो ना नको रे करू बाळा, आई असं म्हणत असते ना मुलाला की अरे नको करू बाळा, आधी म्हणते आणि मग नंतर म्हणते नको रे करू बाळा, असं करू नये, नीट वागावं. हीच अर्थता इथं महाराजांनी सांगितलेली आहे की स्वामी हे केवळ तुमच्या बरोबरच आहेत. परमात्मा हा आपल्या देहामध्ये आहे, स्वामी तत्व आपल्या देहामध्ये आहे. आपण श्वास सोडतोय याचा अर्थ घेणारा कोणीतरी आपल्या अंतरात्म्यात बसलेला आहे, ते स्वामी तत्व आहे. आणि ह्या स्वामी तत्वाला क्षणोक्षणी तुम्ही आठवण करा. आता आठवण हा शब्द करणं किंवा तुम्हाला सांगणं सुद्धा चुकीचं आहे, कारण जे विसरतोच त्याची आठवण होते. पण इथं स्वामींनी मुद्दामून सांगितलेलं आहे की तू माझी आठवण काढ. का आठवण काढ? कारण तुझं तुला कर्म करायचं आहे, मी तुझ्या बरोबर आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की स्वामींचा जे चित्र असतं त्याच्या खाली लिहिलेलं असतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे स्वामींचं तत्व म्हणजे आपल्या देहामध्ये असलेलं स्वामींचं अस्तित्व हे आपण मान्य करायला हवं. आणि ते अवधूत आहेत, म्हणजे ते संन्यासी आहेत. म्हणजे ह्या पहिल्या 4 ओळींमध्येच आपण आपलं आचरण आणि वागणं कसं असावं. आपण एखाद्या संन्यासाची भेट घ्यायला जातो, शंकराचार्यांसारख्यांची भेट घ्यायला जातो, एखादे महाराज असतात, तेव्हा आपलं आचरण कसं असतं. तर इथं मग वराड पांडे महाराजांनी सांगितलेलं आहे की हे स्वामींना तू जे बघतोयस ना, हे संन्यासी आहेत. संन्यासाचे आचरण कसं हवं, आपली वागणूक कशी हवी, आपण काय खातो, आपण काय पितो, आपण लोकांशी कसं वागतो. बघा लोकांना किती असतात, इतके उद्योगी असतात की काही ना काहीतरी करत असतात, अहमभाव इतका असतो. पण जेव्हा त्या एखाद्या महाराजांच्या आणि संतांच्या सानिध्यात येतात की ते इतकं दाखवतात की मी यांच्या सगळ्यात मोठा भक्त आहे. पण इथं तसं नाहीये. इथं स्वामी हे स्मरणगामी आहेत. स्मरणगामी म्हणजे ते ओळखून आहेत की कोण मला स्मरणात ठेवतं, त्याच व्यक्तीला ते जवळ करतात. हे का सांगतोय तर आपलं आचरण सुधारणं खूप गरजेचं आहे. भौतिक गोष्टींमध्ये तुम्ही मठात गेलात, 1001 रुपयाची पावती फाडलीत आणि मला प्रसाद मिळाला तर त्याचा उपयोग नाही. अन्नदान केलं आणि त्या अन्नदानामध्ये त्या अन्नदानाचा प्रसाद म्हणून एक मोठा डबा घेऊन जर तुम्ही गेलात की याचा प्रसाद मला मिळावा, तर त्याचा उपयोग नाहीये. स्वामींना काय पाहिजे? स्वामींना फक्त तुमची भक्ती पाहिजे, तुमची आसक्ती पाहिजे की मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. हे तत्व तुम्ही स्वीकारायला हवं. काय शक्ती आहे, काय बळ आहे, हो ठीक आहे कळलं आम्हाला, स्वामींना कळले. पण काय कळलं हे तुम्हाला तुमची पावती हे समोरचा माणूस देतो की काय हा तारक मंत्र करायला लागला आणि खरंच याच्या चेहऱ्यावरचं तेज आलं. ही पावती आहे. ही पावती तुमची नाहीये, तर ही पावती तुमच्या देहामधल्या स्थित असलेल्या स्वामी तत्वाची आहे. आणि खरंच वराड पांडे महाराजांनी किती सोपं आणि इझी काम करून ठेवलेलं लोकांसाठी, या जनतेसाठी, की तुम्ही काही करू नका, पत्रिका नको, कोणाला मंगळ दोष नको, गुरु दोष नको, कुठले उपाय नको, काही नाही. फक्त
फक्त स्वामींना शरण जा आणि हा मंत्र म्हणा. हा जसं वास्तविक आपण म्हणतो की भीमरूपी आणि रामरक्षा ही नित्य स्तोत्र मंत्र आहे, तसं हा तारक मंत्र म्हणजे नित्य तारक मंत्र आहे. की संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून, हातपाय का धुवायचे तर आपण लहानपणापासून पाहिलेलं आहे की बाहेरनं अनेक शक्ती आपल्या बरोबर येतात आणि त्या हातपाय धुतल्यानंतर स्वच्छता निर्माण होते. ते जंतू घरामध्ये वावरत नाहीत आणि एका स्थानस्थ होऊन उदबत्तीची गरज नाही, निरांजनाची गरज नाही, कारण ज्योत बाहेर नाही, तुमच्या अंतरात्म्यात जागवायची आहे. उदबत्ती, आमचे गुरु नेहमी म्हणायचे की जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे की ती जळून राख होते पण दुसऱ्यांना सुगंध देते, ती म्हणजे उदबत्ती. आणि आपण मग दुसऱ्याच्या जळण्याचा सुगंध घ्यायचा का? तर नाही. मग जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणायला बसाल तेव्हा सुगंध हा तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. ही मनाची अवस्था आपल्याला तयार करायची. ज्योत बसल्या जागीच लावायची. आपण जसं निरांजन लावतो की आता मी तारक मंत्र म्हणतोय, आता निरांजन लावून छानपैकी स्वामींना नमस्कार करून बसतो, तर हे आपण डोळे मिटा, शांत बसा, मनाला आव्हान करा की मी आता स्वामी माझी आत्मज्योत लावतोय आणि तुमच्याशी एकरूप होतो आहे. आणि मग तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारा सुगंध जो स्वामींच्या स्वामी तत्वामुळे होतो, आपल्या देहातनं होतो का सुगंध? आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा जण सांगतो की आपल्या तुझ्या देहाला वाईट किंवा चांगला गंध येतोय, हा दुसऱ्याचा असतो. तो गंध आपल्याला जाणवला पाहिजे. बाहेरची भौतिक उदबत्ती लावून जर सुगंध येत असेल तर त्याचा उपयोग नाही. त्याचा अर्थ असा की कुठल्या तरी मनामध्ये दुर्गंधी आहे, म्हणून तुम्हाला बाह्य सुगंधीची गरज लागते. मानसपूजेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठलीही अवजार नको, फुलं नको, काहीही नको. तुमचं फक्त समर्पण, हेच फक्त परमात्म्याला, त्या परमेश्वराच्या चरणी आपण वाहणार आहोत. स्वामींचा नित्य जप करताना श्री स्वामी समर्थ असं नुसतं म्हणून बोलणं हे तुम्ही नामस्मरणात घेता, पण तारक मंत्र हा एक मंत्र आहे, हा विसरू नये. आणि मंत्र हा शक्ती, अग्नी निर्माण करतो. त्यामुळे त्याचा वापर कुठेही गाडीवर जाताना मी तारक मंत्र म्हणतो तर ते चालत नाही. शास्त्र काय सांगतं? आसन स्थिरावं. कारण आपण नेहमी बघा की माणसांना जाताना येताना अखंड तारक मंत्र म्हणायची सवय असते. अगदी म्हणा, पण तो तारक मंत्र नसावा, स्वामींचं नामस्मरण करा. पण मंत्र हे नियम दिलेले आहेत आपल्या हिंदू धर्माच्या अनुसरून. जे नियम आपल्या आद्य आदि शंकराचार्यांनी सर्वांनी जे आखून दिलेले ते आपण स्वीकारायला हवेत. आणि संध्याकाळी, सायंकाळी का म्हटलं? कारण मन स्थिर हे दिवसभरामध्ये आपण कामं करून येतो आणि संध्याकाळची वेळ आपल्याला मन स्थिर करण्यासाठी खूप गरजेची आहे. तुम्ही सकाळी तारक मंत्र म्हणून निघत असाल घराबाहेर तरी चालणार आहे. ती शक्ती काय जे आहे ती स्वामींकडे मागू नका. मी घेतलेलं आहे, आता व्हॅक्सिन घेतलेलं आहे, आता मला परत बघायची गरज नाही की मला टोचतंय का, माझ्या शरीरातली प्रतिकार शक्ती योग्य आहे का. मग स्वामी हे असं व्हॅक्सिन आहे. हे तारक मंत्राप्रमाणे जर तुम्ही रोज घेतलं एकदा तर तुमच्या शरीरामध्ये, देहामध्ये उत्तम बदल घडवणार आहे आणि तुमचं वैचारिकता ही बदलणार आहे. फक्त आपल्या पारमार्थिक गोष्टी करताना आपल्या सांसारिक गोष्टींसाठी स्वामींना ओलीस ठेवू नये. ओलीस हा शब्द मी मुद्दामून वापरतोय की मनुष्य 11 दिवस करतो आणि 12व्या दिवशी जर त्याच्या विरुद्ध घटना घडली तर तो सेवा करणं सोडून देतो आणि म्हणतो की नाही मी केलं पण मला काही उपयोग झाला नाही, माझा परमेश्वरावरती विश्वास नाही. हे सगळ्यात चुकीचं आहे. निरपेक्ष भावना, माझी अपेक्षाच नको. स्वामी तुम्ही आहात, तुमची ताकद मी ओळखलेली आहे आणि तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्य आहे. आई पाठीत 2 धपाटे मारते, वडील 2 धपाटे मारतात, पण ते आपल्या चांगल्यासाठी आहे आणि चांगल्यासाठी होतं. हे जेव्हा आपण नोकरीला लागतो, एका उच्च पदावर जातो, तेव्हा कळतं की तेव्हा आई बाबांनी आपल्याला जर धपाटे मारले नसते तर आपण ह्या पदावर आलो नसतो. तेव्हा स्वामींचा हा एक मुख्य गुणधर्म आहे
आणि त्यांचा स्वभाव आहे की ते क्षणोक्षणी भक्ताची परीक्षा घेत असतात. तुम्ही किती उत्तीर्ण होताय ह्याच्यामध्ये सर्वस्व अवलंबून आहे. एकरूपता किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. परत सांगतो की नित्य सेवा करताना, नित्य तारक मंत्र म्हणताना, की पूर्ण आपण तारक मंत्र म्हणतो, पण त्यातला प्रत्येक शब्द जर डोळे मिटून तुम्ही सावकाश शांतपणे म्हटलात की निशंक हो, बघा किती आपल्या मनाशी आपण एकरूपतेत जातो. आणि जर नुसतं म्हटलं तर निशंक हो रे मना, त्याला काही वाटत नाही. म्हणजे भाव उत्पन्न होणं गरजेचं आहे. स्वामी तिथंच येतात जिथं भाव आहे. आणि देव हा नेहमी भावाचा भुकेलेला असतो, प्रसादाचा भुकेलेला नसतो. हे कधी लक्षात ठेवा. तुमचा भाव जेवढा उत्तम तेवढा स्वामी तुमच्या जवळ आहेत. आणि स्वामी या शब्दाचा अर्थ असा आहे स्व, अहम आणि मी. मी स्वतः, अहम आणि मी ह्या तिन्हीमध्ये, या तिन्हीवर ज्यांचा अंकुश आहे म्हणजे ते स्वामी. श्रीराम. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.